अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये आज नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू आहे। सकाळी 7:30 वाजेपासून ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत 32.59% मतदान झाले आहे। यात 10,141 पुरुषांनी तर 9,633 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मिळाली आहे। कोपरगाव शहरातील एसजी विद्यालयात आज सकाळच्या सुमारास 2 उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे पाहावयास मिळाले आहे। मतदारांवर उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा दोन्ही गटाकडून आरोप करण्यात आला। पोलिसांसमोरच या 2 गटांमध्ये बाचाबाची झाली। पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना मतदान केंद्रापासून दूर नेले। कोपरगावमधील एसजी विद्यालयातील मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून तो वाद मिटवला आहे। सध्या कोपरगाव शहरातील सर्वच मतदान केंद्रावर शांततेच्या मार्गाने मतदान प्रक्रिया सुरू असून मतदार मतदानासाठी मतदान केंद्रावर गर्दी करत आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाणे, कोपरगाव। तुम्हाला कंप्लेंट घ्यायची घ्यायची त्याचं मतदान करून घेतलं यांनी। मग मतदान करून घेतलं, डुप्लिकेट मतदान करून घेतलं यांनी। त्याला करायचं नव्हतं, मग असं थोडी चाललं। डुप्लिकेट मतदान करून घेतलं साहेबांनी, त्याला घडायला करायचं होतं यांनी। या महिला सगळ्या सोडेल बाहेर थांबायचं थांबलं नाही।